की आता जे प्रशासन आहे, प्रशासन म्हणजे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचा, ह्यात कुठल्याही पक्षाचा कुठलाही संबंध नाही, कुठल्याच पक्षाचा. नुसतं भूलताबा म्हणून प्रत्येकाने मतदान घेतलेलं आहे. खरं म्हणून मी भूलताबा मारणारा नाही, सामाजिक काम करणारा एक कार्यकर्ता आहे. सगळ्यात महत्वाची प्रश्न म्हणजे लाडकी बहीण. सगळे विरोधक म्हणत होते लाडकी बहीण बंद होणार, तात्पुरतं विधानसभेसाठी ठेवले, परंतु लाडकी बहीण बंद झाली नाही आणि प्रशासनाचं काम आतापर्यंत मला योग्य वाटलं नाही. म्हणून लोकशाहीमध्ये प्रशासनाला डावलून नगरसेवकाची निवडणूक होणे आणि सदस्य सभागृह झाले अत्यंत गरजेचं आहे. आता विरोधी पक्षाला काही काम राहिलेलं नाही, त्यांची सत्ता अस्तित्वात येणार नाही, म्हणून काहीतरी बदनाम करून काहीतरी हे करून काहीतरी टार्गेट करायचं काम चालू आहे. एवढाच त्यांचा धंदा आहे. महानगरपालिकेचा आढावा घेण्यासाठी आज आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक 4 येथील उमेदवार दिलीप पवार यांच्याकडे, आणि यांच्याकडून जाणून घेऊयात की त्यांचं विजन काय आहे आणि त्यांचे एकंदरीत येणाऱ्या काळामध्ये विकास कामांचे आराखडा कशा प्रकारे असेल. दादा, काय सांगाल, कशा प्रकारे आपलं विजन आहे येणाऱ्या काळामध्ये? मी दिलीप हानराव पवार गेली 1995 पासून ते आज तक आहेत. माझी पत्नी आणि मी हे समाज कार्य करत आहोत. जवळजवळ मी 3 वेळा, माझी मिसेस 2 वेळा, बरीचशी पदं आम्ही भोगली आणि महानगरपालिकेचा पूर्ण अभ्यास आम्हाला आहे. कशा पद्धतीचं काम करायचं, जनतेची काय अपेक्षा आहे, या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आलो आहोत. आता तर इतका अनुभव आहे की आता जे प्रशासन आहे, प्रशासन म्हणजे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचा, ह्यात कुठल्याही पक्षाचा कुठलाही संबंध नाही, कुठल्याच पक्षाचा. आणि प्रशासनाचं काम आतापर्यंत मला योग्य वाटलं नाही, म्हणून लोकशाहीमध्ये प्रशासनाला डावलून नगरसेवकाची निवडणूक होणे आणि सदस्य सभागृह झाले अत्यंत गरजेचं आहे. बरोबर. येणाऱ्या काळामध्ये आपले विकास कामे कशी असतील आणि कोणकोणती कामं आपल्याकडून होतील? विकास कामाच्या बाबतीत आता दिल्ली बघितलं तर मोदी साहेब, महाराष्ट्रात बघितलं तर देवेंद्र साहेब आणि आमची युती सरकार, याचं काम बघितलं तर अत्यंत लोकांना समाधानकारक आहे. दिल्लीमध्ये भाजप, महाराष्ट्रात भाजप, आता इथं कमळ फुलणार. कोल्हापूर महानगरपालिका नव्हतं, संपूर्ण महाराष्ट्राच्या ज्या महानगरपालिका आहेत तिथं कमळ फुलल्याशिवाय राहणार नाही, ही मी गॅरंटी देतो. आणि महायुती सरकारच आमचं येणार. आणि कामाच्या बाबतीत आम्हाला काय विचारायची गरज नाही, कारण भाजप कसं काम करतंय हे तुम्हाला अत्यंत सगळ्यांना माहीत आहे, सगळ्या जनतेला. सगळ्यात महत्वाची प्रश्न म्हणजे लाडकी बहीण. सगळे विरोधक म्हणत होते लाडकी बहीण बंद होणार, तात्पुरतं विधानसभेसाठी ठेवले, परंतु लाडकी बहीण बंद झाली नाही. तर आता 15वरनं 21,000 रुपये, 21 रुपये या लाडकी बहीणची आपल्याला मिळणार आहे. आणि लाडकी बहीण कायमपणे जोपर्यंत भाजप सरकार आहे तोपर्यंत राहणार आहे. विरोधकांकडून वारंवार टीका केल्या जातात, यावरती आपलं काय म्हणणं आहे? हे जे चाललं आहे, आता विरोधी पक्षाला काही काम राहिलेलं नाही, त्यांची सत्ता अस्तित्वात येणार नाही, म्हणून काहीतरी बदनाम करून काहीतरी हे करून काहीतरी टार्गेट करायचं काम चालू आहे. एवढाच त्यांचा धंदा आहे. म्हणजे विकास कामावरती ही इलेक्शन न होता भरकटवली जाते. वय भरकटली जातेच की. विकास कामावर जनता भाजपवर, शिवसेनेवर अत्यंत खुश आहे. त्यामुळं भाजप, शिवसेना युती आणि घड्याळ जी काय असेल ते कोल्हापूर शहरामध्ये बहुमोल मतदान येणार, ही माझी पूर्ण गॅरंटी आहे. बरोबर. येणाऱ्या काळामध्ये जो कोल्हापूरचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे, रस्त्याचा प्रश्न, हा महायुतीकडून पूर्ण केला जाईल का? रस्त्याचा प्रश्न म्हणजे आमच्या युतीमधलेच माननीय तुम्हाला शिंदे सरकाराने 100 कोटी रुपये क्षीरसागर साहेब, त्याचं सध्या काम चालू आहे. आता पावसामुळे थोडीफार खड्डे पडले असेल, तर 100 कोटी रुपये आपल्याला त्यांनी बजेट दिलेलं आहे, त्यामुळे रस्त्याचं काम पूर्ण होतं. माझा प्रभाग हा 4 नंबर 4 विचारे माळ झोपडपट्टी, सदर बाजार 2 नंबरचा प्रभाग, 3 नंबरचा प्रभाग ताराबाई पार्क आणि 4 नंबर कलानगर, असा 4 भागाचा एक प्रभाग झाला. आता बरीचशी माझ्या भागातल्या कलानगरच्या समस्या सगळ्या सोडवलेल्या आहेत.
त्यांचा प्रामुख्याने प्रश्न होता की प्रॉपर्टी कार्ड केलं पाहिजे. तर 1967 कलम 37 नुसार महाराष्ट्र शासनानं मंजुरी दिलेली आहे. पैसे भरायचं शासनाकडे चालू आहे. म्हणजे आमचा प्रॉपर्टी कार्ड प्रश्न सुटला आहे. परंतु विचारेमाळ आणि निंबाळकर मळा म्हणजे सदर बाजार म्हणला हे गेली 60-70 वर्षे त्या झोपडपट्टी असून त्या झोपडपट्टीवासियांचा प्रश्न असा आहे की काही करून जो आम्हाला प्रॉपर्टी कार्ड करून देईल त्याला आम्ही मतदान करणार असा त्यांचा प्रश्न आहे. मग मी त्यांना सहज प्रश्न माझा जाहीरनाम्यामध्ये लिहिलेला आहे की प्रॉपर्टी कार्डाचा प्रश्न मी अनुभव आहे. मी 259 कलानगरचा प्रॉपर्टी कार्डाचा प्रश्न म्हणजे महाराष्ट्रात पहिला प्रश्न या प्रॉपर्टी कार्डाचा कलानगरचा सुटलेला आहे. आता विचार मग मला सोपं आहे म्हणजे काम करायचं मला काही अवघड नाही. त्याला अनुभव मला आहे कशा पद्धतीने प्रॉपर्टी कार्ड केलं जाते. कमीत कमी मला कलानगरचं प्रॉपर्टी कार्ड करायला जवळजवळ 4 ते 5 वर्ष लागले. परंतु विचारेमाळ ही झोपडपट्टी ही शासनाची झोपडपट्टी आहे. शासनाच्या जागेवर बसलेली आणि गेली 70 वर्ष झाले तिथल्या नागरिकांना नुसतं भूलताबा मारून प्रत्येकाने मतदान घेतलेलं आहे. खरं म्हणून मी भूलताबा मारणारा नाही, सामाजिक काम करणारे कार्यकर्ता आहे. मी विचारेमाळचा प्रश्न 1 वर्षाच्या आत त्यांच्या प्रॉपर्टीचा काढण्याचा प्रश्न ताबडतोब सोडणार. त्याच पद्धतीने सदर बाजारमध्ये एक छोटीशी झोपडपट्टी निंबाळकर मला याचा मी प्रॉपर्टी काढण्याचा प्रश्न सोडणार हे मी ठामपणे सांगतो. आणि आतापर्यंत मी बघितले कारण विकास कामाच्या बाबतीत मी इतकी कामं केलेली आहेत. गेली सातत्यानं 30 वर्षे या समाजाची सेवा करतोय आणि जरी 4 वार्ड माझ्याकडे आले असले तर मी कुठेही कमी पडणार नाही. अखंडपणे रात्रंदिवस जनतेची सेवा करणार एवढं ठामपणे सांगू दे. आणि मला जनतेचा विश्वास आहे की मला ती मतदान करणार, आमच्या युती सरकारला मतदान करणार. कारण लाडकी बहीण हा प्रश्न आहे. परत लोकांची कामं झालेली आहेत आणि जी अपुरी राहिलेली कामं मी करण्यास तयार आहे. धन्यवाद.